नाईक जदुनाथ सिंग भारतीय सैन्यातील एक पराक्रमी सैनिक आणि मरणोत्तर परमवीर चक्राचे मानकरी. त्यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात बिरबल सिंग राठोड आणि जमुना कंवर या दाम्पत्यापोटी खजुरी, जिल्हा शहाजहानपूर, उत्तर प्रदेश या खेड्यात झाला. त्यांचे 4थीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण जन्मगावीच झाले. त्यानंतर बहुतेक वेळा ते वडिलांना शेतीच्या कामात मदत करत. बालपणी त्यांना कुस्तीचा आणि शरीरसौष्ठवाचा छंद जडला होता. त्यामुळेच त्यांना हनुमान भक्त बाल ब्रह्मचारी हे बिरुद चिकटले आणि त्या बिरुदानुसार ते आजन्म अविवाहित राहिले. फतेगड येथे राजपूत रेजिमेंटमध्ये 21 नोव्हेंबर 1941 रोजी त्यांची निवड झाली. सुरुवातीचे 1 वर्षाचे प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांची राजपूत रेजिमेंटच्या क्रमांक 1 बटालियनमध्ये नेमणूक करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी दाखवलेल्या शौर्य व नेतृत्व गुणांमुळे त्यांना नाईक पदावर पदोन्नती मिळाली आणि ते सेक्शन कमांडर झाले. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने जम्मू काश्मीर या भारताच्या अखत्यारीतील भागात घुसखोरांच्या नावाखाली छुपे युद्ध पुकारले. 6 फेब्रुवारी 1948 रोजी ताईंथर येथील पहारा चौकी नंबर 2चे अधिपत्य नाईक जदुनाथ सिंग यांच्याकडे होते. ती आघाडीची चौकी होती. तरीसुद्धा संरक्षणार्थ तीत फक्त 9 सैनिक होते. चौकीचा ताबा मिळवण्यासाठी शत्रू सैन्याने जोरदार हल्ले केले, पण जदुनाथांनी उच्चतम धैर्याने व धीरोदात्त नेतृत्वाने तुटपुंज्या सैन्यबळावर लष्करी डावपेचांचा उपयोग करून शत्रू सैन्याला परतावले. या धुमश्चक्रीत त्यांचे 4 जवान जखमी झाले. त्यानंतर लगेचच दुसऱ्या हल्ल्यात जदुनाथांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने संख्येने मोठ्या आणि आक्रमक अशा शत्रू सैन्याला नामोहरम केले. मात्र या हल्ल्यात सर्व जवान जखमी झाले होते. जदुनाथांचाही उजवा हात दुखावला होता. तरीसुद्धा त्यांनी जखमी स्टेनगनरकडून स्टेनगन स्वतःकडे घेतली. शत्रू पाठीशी आला होता. त्यांनी स्वतःच्या सुरक्षतेची तमा न बाळगता अत्यंत शांतपणे व धीराने सहकाऱ्यांना हल्ल्यासाठी उद्युक्त केले. त्यांनी केलेला गोळीबार एवढा विध्वंसक होता की होणाऱ्या पराजयाचे रूपांतर विजयात झाले. शत्रूने आपल्या मृत आणि जखमी जवानांना तिथेच टाकून पळ काढला. त्यानंतर शत्रूने मोठ्या संख्येने आणि पूर्ण ताकदीनिशी तिसरा हल्ला केला. नाईक जदुनाथ जखमी झाले होते, तथापि त्यांनी एक हाती प्रतिकार करण्याचा निर्धार केला आणि ते चौकीबाहेर आले व स्टेनगनने शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव केला. त्यात शत्रू सैन्य पुरते गोंधळले आणि सैरावैरात पळू लागले. मात्र त्यावेळी जदुनाथांच्या छातीत आणि डोक्यात गोळ्या घुसल्या आणि ते धारातीर्थी पडले. या नॉन कमिशन्ड अधिकाऱ्याने शत्रूशी एकाकी लढत देऊन विजयश्री खेचून आणली. त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना 1949 मध्ये मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. भारत मातेच्या या सुपुत्राला मानाचा मुजरा. धन्यवाद.